मनसेनं महायुतीला विनाअट साथ दिली, पण बॅनरवरच्या फोटोच्या सणावरून सन्मानाचा वाद सुरू झालाय। संभाजीनगरमधल्या महायुतीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंच्या फोटोला योग्य स्थान न मिळाल्यानं मनसैनिक नाराज झालेत। त्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीनं आमच्या मनसैनिकांना सन्मानाने वागवावं असा सल्ला राज ठाकरेंनी दिला होता। मात्र महायुतीकडून खुद्द राज ठाकरेंचाच योग्य सन्मान होत नसल्याची तक्रार मनसैनिक करू लागले आहेत। महायुतीच्या बॅनरवर राज ठाकरेंच्या फोटोला मिळालेल्या स्थानावरून मनसैनिक नाराज आहेत। संभाजीनगरात महायुतीच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो दुसऱ्या रांगेत होता, ज्यात बावनकुळे, सुनील तटकरे, रामदास आठवले, महादेव जानकर आणि जोगेंद्र कवाडेंच्या नंतर राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय। राज ठाकरे आमचे स्टार प्रचारक असतील अशी चर्चा महायुतीच्या समर्थकांमध्ये, मात्र त्यांनाच बॅनरवर योग्य स्थान न दिल्यानं नवी चर्चा सुरू झाली आहे। जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी, तीन पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे, कोणाशी बोलायचे आणि पुढे कशा प्रकारे जायचे या प्रकारची यादी 1-2 दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल। त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल आणि आमच्याही जे पदाधिकारी असतील, माझे जे महाराष्ट्र सैनिक असतील, त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे। ज्या कार्यक्रमाचा आज युतीचा कार्यक्रम झाला तिचं निमंत्रण देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होतं, परंतु जो फोटोवरनं विषय चालू आहे त्याच्यावर माझं एकच म्हणणं आहे की फोटोवरनं राजकारण करावं इतकी निश्चित आम्ही लहान नाही, परंतु महायुतीत आल्यानंतर सन्मान झालाच पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संभाजीनगरमध्ये प्रचंड ताकद आहे, ग्राउंड लेवलवर विशेष करून मनसेची ताकद आहे। या ताकदीचा फायदा निश्चितच महायुतीला होणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेत्यांचा कुठल्याही प्रकारे अनादर न होता त्यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे। तिकडे कोकणात मनसेचे वैभव खेडेकरांनी महायुतीचं काम करण्यास असमर्थता दर्शवली। ज्यांनी आजवर आम्हाला त्रास दिला त्यांचा प्रचार कसा करायचा असं समर्थक म्हणत असल्याचं खेडेकरांनी म्हटलंय। त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे सुनील तटकरेंवर होता। गेल्या 20 वर्षांमध्ये ज्या लोकांनी आम्हाला अपात्र केलं, आमच्यावरती गुन्हे दाखल केले, आम्हाला रात्रीत घरातून उठून जेलमध्ये डांबलं, काहींवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले, ज्यांनी आता आमची भरण्याची ग्रामपंचायत फोडली, अशा लोकांबरोबर कशा पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे आणि या संदर्भात सगळ्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। वैभव खेडेकरांचं माझं चर्चा होईल। वैभव खेडेकरांना काय मी मदत केली ती खेडची जनता त्या ठिकाणी जाणते आहे। ते सुद्धा एक चांगले काम करणारे मनसेचे नेते आहेत। काय समज गैरसमज त्यांचा असेल तर तो नक्की त्या ठिकाणी दूर केला जाईल। शेवटी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने भूमिका ती घेतलेली आहे आणि मनसेचे सैनिक पक्षाचा नेतृत्वाचा आदेश असं मानतात, पण तरी स्थानिक पातळीवरती त्यांच्या मनामध्ये काय संभ्रम असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तो दूर केला जाईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।